नमस्कार मित्रांनो, आता तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहे. ती म्हणजे गावरान पद्धतीची भाजी. आता गावरान पद्धतीची भाजी म्हणजे शेवग्याचा पाला. हा अतिशय पौष्टिक असून त्याची भाजी कोकणात आणि महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात बनवली जाते. आता त्याचे फायदे काय शेवग्याच्या पाल्याचे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये विटॅमिन ए, सी आणि ई मोठ्या प्रमाणात असतं. दुसरा म्हणजे त्याच्यामध्ये आयरन असतं आणि कॅल्शियमचा मोठ्या प्रमाणात साठा असतं. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये शेवग्याच्या रोगप्रतिबंधक शक्ती असते. आणि सर्वात महत्त्वाचा त्याच्यामध्ये गुण आहे म्हणजे शेवग्याच्या पाल्याची भाजी खाल्ल्यामुळे हाडं मजबूत होण्यास आणि रक्त निर्मितीचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. अशा प्रकारे शेवग्याची भाजी आपण आता बनवणार आहेत. सर्वप्रथम आपण ते धुवून घेणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण ती कशी बनवणार त्याचा आपण तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. आता शेवग्याचा पाला आपण धुवून घेतलेला आहे आणि त्याचे फायदे पण तुम्हाला सांगितलेले आहे. आता ते साफ कसं केलं जातं त्याचं आपण बघून घेऊया. असा असतो. त्याची ही पानं तेवढी काढून घ्यायची अशी. हे बघा, पानं तेवढी काढून घ्यायची अशी. फक्त साफ व्यवस्थित केलं पाहिजे. जी पानं तेवढी आपण काढून घेणार आहे. आता हे काटे असे राहिले तर ते भाजी थोडीशी चरचरपणा येतात. पालाच नुसतं काढून घ्यायचं, काट्या टाकून द्यायची. आता अशा प्रकारे आपण ही भाजी साफ करून घेतलेली आहे. आता ती कशी चिरायची हे आपण बघणार आहे. कारण ही भाजी आमची आई आहे, ती छान प्रकारे साफ करून विळीवर चिरून कशी चिरायची ते मी बघत होतो आणि ते बघून मी आता आईसारखी भाजी कोण चिरत म्हणजे छान बारीक चिरायची अशी घ्यायची. ती लोक सगळे कट्यावर कापतात, पण आईने हे मला शिकवलं आहे की विळीवर अशी भाजी घ्यायची अशी आणि अशी कापायची आणि ती बारीक चिरायची. ते आईचं बघून मी पण शिकलो. आई आता आहे ना, पण आईचे बोलतात ना काही जे माणसाचे गुण असतात ना ते असे हे केले जातात. बघा, अशी बारीक चिरायची, अशी बारीक चिरून घ्यायची भाजी. सर्वांनाच का विळीवर कापता येत नाही. कोण कटरवर ते कापले जाते. तर आपण हे विळीवर त्याची भाजी व्यवस्थित अशी कापून घेतो. बघा, कोकणामध्ये सर्व मोस्टली हे विळीवरच कापतात. जर एखादं पान पडलं असं तर त्याला परत असं कापून घ्यायचं. अशा प्रकारे आपण भाजी चिरून घेतलेली आहे. आता भाजी आपण फोडणीला टाकूया. त्याला लागणारा 1-2 कांदे घेतले छोट्या प्रमाणात. हे 4 मिरच्या घेतलेल्या आहे. हे ओलं खोबरं आहे, हे मीठ आहे आणि तेल आहे. आपण सर्वप्रथम आता ते फोडणीला कशा घालतात ते बघून घेऊया. आपण गॅस पेटवून घेऊया. त्याच्यात पॅन ठेवले. आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल टाकलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये आता मिरची टाकून घेऊ. मिरची टाकलेली त्याच्यामध्ये कांदा जरा भाजून घेऊया. कांदा जास्त पण नाही भाजायचा कारण तो भाजीवर परत शिजणार आहे भाजीच्या वाफेवर. आपण थोडंसं त्याला मिरची पण आपण आता त्याच्यामध्ये हा चिरलेली भाजी टाकून घेऊया. भाजी टाकून घेतलेली आहे. गॅस आता आपण थोडा कमी करूया. भाजी तेलामध्ये थोडी परतून घेऊया. आता आपण त्याला चवीनुसार मीठ टाकून घ्या. थोडं मीठ टाकून आता जरासं फिरवून घेऊया. त्याला झाकण मारून थोडा शिजत ठेवूया. झाकण मारून तो वाफेवर जरा शिजू देतात. अशा प्रकारे आपण 5-7 मिनिटं वाफेवर भाजी शिजवून घेतली. आपण त्याच्यामध्ये आता खोबरं टाकूया. ओलं खोबरं टाकतोय.
खोबरं खोबरं अजून आपण 3-4 मिनिटं वापरून खोबरं हे होईपर्यंत आपण शिजवून घ्यायचं. अशा प्रकारे भाजी अशी शिजलेली आहे बघा. छान प्रकारे भाजी झालेली आहे. आता गॅस बंद करून घेऊया आपण. अशा प्रकारे शेवग्याच्या पाल्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण आमची रेसिपी करून बघा आणि आम्ही आता व्हिडिओ पाठवणार ते पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट द्यायला विसरू नका.